श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्ताने जर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करावं, एक पारायण करणार असतील किंवा 21 दिवसात म्हणजेच 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत तुम्ही 21 दिवसात 3 पारायणसुद्धा करू शकतात. ते कशा पद्धतीने करावं, त्याबरोबरच पारायण करताना कोणते नियम पाळावे, कोणत्या ज्या चुका असतात त्या आपल्याला टाळायच्या आहेत, त्याबरोबरच योग्य पद्धत काय आहे. गुरुचरित्र पारायण आपण करत असतो, पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. बऱ्याच वेळेला आपल्या इच्छा ज्या काही असतील त्या आपण संकल्पयुक्त करत असतो गुरुचरित्र पारायण, तर त्यावेळेला त्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा ज्या काही गोष्टीसाठी तुम्ही ते पारायण करतायत ते पूर्ण होत नाही. तर ते काय आपलं चुकतं, त्यात कुठल्या चुका आपण करत असतो, अतिशय सविस्तर माहिती मिळेल तुम्हाला. त्याबरोबरच तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन होईल, जसं की पारायण करताना ग्रंथ उचलावा का, किंवा काय खावं काय खाऊ नये, कोणते नियम पाळायचे आहेत, सर्व माहिती स्वामींचा आशीर्वाद चॅनलवर मिळेल. गुरुचरित्र पारायणाची जी लिंक आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आता जो व्हिडिओ पाहतायत त्या व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण दिसतोय त्यात ती लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ जरूर पहा. सर्व शंकांचं निरसन होईल. खूप सुंदर माहिती सांगितलेली आहे. श्री गुरुदेव दत्त.